नमस्कार, कसे आहात सगळे? तर मस्त मजेत असाल. आजच्या नवीन व्लॉगमध्ये मी पुन्हा तुमचं खूप सारं स्वागत करतो. तर आज आम्ही चाललोय महाद्वार रोडला. मी आणि हा इकडून चाललोय. सायली, मम्मी आणि अनया, शिव ते तिकडून येणार आहेत. तर चला आज आम्ही खरेदी करायला चाललोय. बघूया आमचा महाद्वार रोड कसा आहे. आता आम्ही महालक्ष्मी मंदिराजवळ पोहोचलोय. गाडी पार्क केली आणि आता आम्ही यांच्याजवळ पोहोचलो. मम्मी त्यांनी दर्शन करून ठेवलं होतं. दर्शन झालं होतं त्यांचं. मग आम्ही शॉपिंग चालू केली. तर हा आहे आमचा महाद्वार रोड. आमची शॉपिंग चालू होती आणि शिवचं वेगळंच चाललेलं. त्याला फक्त रस्त्याने फिरायचं होतं आणि एकतर गर्दी भरपूर होती आणि ट्रॅफिक जाम झाल्यामुळे गाड्या भरपूर होत्या रस्त्याला आणि शिव फक्त इकडे-तिकडे पळत होता आणि हा सारखं त्याला उचलून आणत होता, त्यामुळे तो चिडत होता. लहान मुलांचं कसं असतं, एक-एक वर घ्या म्हणून रडतात आणि हा ह्याला खाली सोडायसाठी रडत होता. त्याला गाडीने खेळायचं होतं त्यामुळे. इथे मम्मी पप्पांसाठी शर्ट पीस वगैरे घेत होती. तर थोडा वेळ शांत बसायचं शिव आणि परत त्याचा दंगा चालू व्हायचा. तर काय झालं, तर दत्तांची पालखी चालली होती इथे. तर त्यासाठीचे ढोल वगैरे चालू होते. मग आम्ही दत्तांचं दर्शन घेतलं. थोडी शॉपिंग केली. मग मम्मी म्हटली, "चला आपण रस पिऊ." मग आम्ही रस घ्यायला आलो. तर आणायचं काय होतं, की मला सेपरेट ग्लास पाहिजे. एकतर ती पीत नाही, पण तिला सेपरेट हवं होतं. मग सायली म्हटली, "तू माझ्यातलाच घे." मग कसं तर तिला मनवलं. मग माझा ग्लास तिलाच देऊन टाकला. मग ती शांत झाली. आणि इकडे शिवचं चाललेलं मस्त, त्याला आवडला रस, मग तो पीत होता. रस पिला, मग आम्ही पुन्हा शॉपिंग चालू केली. तर इथे उन्हाळ्यासाठी लहान मुलांचे टी-शर्ट वगैरे खूप छान होते. म्हणजे 100ला 3 असा सेल लागला होता. तर शिवसाठी आणि आणण्यासाठी मग आम्ही इथून कपडे घेतले. हाफ होते, त्यामुळे उन्हाळ्यासाठी चांगले होते. मग कपडे घेतले तोवर ह्यांचंही खेळणी पाहिजे असं लागलं. मग घेतले सुद्धा, पण ह्यांनी घरी पण मला वाटतं नेलं नाही. ते तिथंच सोडून टाकलं दोघांनी. परत आम्ही म्हटलं काहीतरी नाश्ता करायचा. मग आम्ही नाश्ता करायला गेलो. मग तिथे शिवचा परत दंगा चालू झाला. तो एका जागेला बसतच नव्हता. त्याला रोडलाच पळायचं होतं. कसं तरी आम्ही त्याला ॲडजस्ट केलं. नाश्ता केला आणि तिथं मस्त चिंचा आणि आवळे वगैरे होते. मग आम्ही चिंचा आणि आवळे घेतले. आंबा पण घेतला. महालक्ष्मी मंदिरच्या जस्ट समोरच असतं हे. आणि मग आम्ही भरपूर शॉपिंग केली आणि आता सगळे वैतागून बसलो. खूप दमलेलो कारण मला वाटते 5ला बाहेर पडलो, 8-9 वाजले आम्हाला शॉपिंग करायला. थोडी शॉपिंगचा व्हिडिओ तर मी करूच शकले नाही. कारण शॉपिंग करण्याच्या नादात विसरूनच गेलो व्हिडिओ करायचा. मग इथे आम्ही रिक्षाची वाट बघत थांबलो कारण सायली त्यांना घरी जायचं होतं आणि शिवचं वेगळंच चाललेलं. पूर्ण अंगावर तो माती वगैरे वर उडत बसलेला. तर रिक्षा आली आणि मम्मी, सायली आणि शिव आता घरी चालले.
आणायला आम्ही घेऊन चाललेलो कारण इतके दिवस अनया मम्मीकडेच होती. मग आता आम्ही सासरी चाललो. तर हे आहे महालक्ष्मी मंदिराचा कळस. तर आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं. तर असा काहीसा हा आमचा दिवस होता. तर हा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. काळजी घ्या. बाय.